गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 3 सप्टेंबर 2025. आजही सेल ऑन डिप्सचीच स्ट्रॅटेजी आहे. मी पतंजलीचा शेअर हा आज विकला माझा. त्याच्यामध्ये 2 महिन्यात मला 11% प्रॉफिट झाला. अजूनही काही वरच्या भावात माझ्याकडे शेअर्स आहेत, त्यालाही प्रॉफिट झाला की मी ते काढणार आहे. तर एकंदरीत गेन 11% 2 महिन्यात म्हणजे काय वाईट नाही. तर ह्या दृष्टिकोनातनं हा पोझिशनल ट्रेडसाठीच घेतलेला शेअर होता. तुम्हालाही हा म्हणजे मी मुद्दामून हे सांगतोय की तुम्हाला अभ्यासाकरता बरं पडेल की कसे शेअर हलतात आणि चांगल्या कंपन्यांचे शेअर्स कसे पोझिशनल ट्रेडसाठी घ्यावेत. ह्या अभ्यास करायला तुम्हाला नक्कीच हे उपयोगी पडण्यासारखं आहे. तर त्याच्याकरता मी मुद्दामून टाकलेला. शिवाय आज मला काही म्हणण्यापेक्षा एक स्मॉल केसमधला एक शेअरसुद्धा इयरली लोच्या 5% आसपास मिळालेला आहे. चांगला शेअर आहे आणि फंडामेंटलकरता तो मी घेतलेला आहे आणि चांगला स्ट्रॉंग शेअर आहे. त्याचे मला अगदी किरकोळच घेता आले. मी ऑर्डर 50 शेअर्सची टाकलेली होती, पण मला मिळाले मात्र 10च. तर बाकी भावाला टच होऊन तो परत वर गेला शेअर. बघू उद्या परवा काय होत आहे. तर सोनं चांदी चांगलंच वर चाललेलं आहे. आपल्याला फक्त बघत बसायचं आहे, बाकी काही करायचं नाही आहे. तुम्ही जर का फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स जर का काढलेले असतील तर पेपर ट्रेडवर घ्यायला सुरुवात करा. माझी कुठलीही बाय सेल रेकमेंडेशन नाही, इवन पतंजलीच्या शेअर्समध्ये सुद्धा. तर हे तुम्ही अभ्यासाकरता पेपर ट्रेडवर तुम्हाला विकत घ्यायचे आहेत आणि फिजिकली विकत घ्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच पुढं जा, मगच निर्णय घ्या. माझ्या सांगण्यावर जाऊ नका, हे परत परत माझं सांगणं आहे. धन्यवाद मित्रांनो. बाय. गुड डे.